जुना पुलगाव रेल्वे गेटजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 भोपाळ हैदराबाद हायवे अंतर्गत रेल्वे उड्डाण पुलाचे निर्माण कार्य मागील 3 वर्षापासून बंद आहे। त्यामुळे दोन्ही बाजूने खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे आर्वी रोडकडे जाणे-येणे करणारे सर्व नागरिक त्रस्त होते। खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे मातीचा त्रास सुद्धा परिसरातील जनतेला सोसावा लागत होता। या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेची होती, परंतु सुस्त सार्वजनिक बांधकाम विभाग पुलगावने याची दखल न घेतल्याने 1 मार्च 2021 ला शिवसेना शहर पुलगावने शहर प्रमुख ॲडव्होकेट विद्याधर मातने, उपजिल्हा प्रमुख आशिष कुमार पांडे, शहर संघटक महेंद्र मारकड, युवा सेना जिल्हा चिटणीस किरण मलमकार, उपशहर प्रमुख मिठाईलाल गुप्ता, सुरेश तरोणे, प्रकाश कोळनकर, शिवसेना महिला जिल्हा संघटिका पुष्पा काळे, ॲडव्होकेट अब्दुल सलीम यांच्या नेतृत्वात जनतेला सोबत घेऊन आरओबीच्या मौक्याच्या स्थळी प्रशासनाविरुद्ध तीव्र रास्तारोको आंदोलन केले होते। प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे गेट ते पाटणी जीन पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केले आहे। आरओबीचे बंद निर्माण कार्य केंद्र सरकारने त्वरित प्रारंभ करावे याकरिता शिवसेना पुलगाव शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या संपूर्ण प्रतिनिधींना या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे, परंतु पत्र प्राप्त झाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारने शिवसेनेच्या मागणीची आजपर्यंत दखल घेतलेली नाही। त्यामुळे शिवसेना शहर पुलगाव शाखेने तीव्र जन आंदोलन करण्याची तयारी केलेली आहे। शिवसेनेच्या या रस्ता रोको आंदोलनामुळे जनतेला त्रासापासून मुक्ती मिळाल्याने परिसरातील जनतेने शिवसेना शहर पुलगाव व प्रसार माध्यमांचे अभिनंदन व आभार मानले आहे। ये आरओबी का जो काम है ये गत 3 वर्षों से बंद था और जब ये काम शुरू हुआ तो यहाँ पर ये जो आरवी की ओर जाने वाला जो रेलवे गेट के पास जो रास्ता है यह पूर्ण तरह से खुद चुका था और इसकी धूल मट्टी की जो तकलीफ है वह इस परिसर के लोगों को हो रही थी। इसलिए हमने दिनांक 1/3/2021 को यह आंदोलन किया। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।